अनिता आणि सोनियाची जीवन कहाणी ऐकून नेहा मनातून दुःखी झालेली असते. मनातून विचार करत असते की इतक्या दिवस दोघींसोबत एकत्र काम करून, एकत्र राहून सुद्धा आपल्याला कधीच हे जाणवले सुद्धा नाही की कधी या दोघींनी पण स्वतःच्या आयुष्याचे रडगाणे गाऊन आपल्या दुःखी आयुष्याचे प्रदर्शन मांडले नाही. किती हिमतीने त्या आपल्या समोर उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याला सामोरे जात होत्या. नंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर नेहाची दुसऱ्या सेक्शनमध्ये बदली झाल्याचे नेहाला समजते. त्यावर अनिता आणि सोनिया तिला सांगतात की ऑफिसमधील सर्वात हँडसम, स्मार्ट चॉकलेट बॉय तिचा नवीन बॉस असणार आहे. त्यावर नेहा बोलते, माझे त्याच्याशी काही घेणे देणे नाही. माझे काम आणि मी बस. नवीन सेक्शनला काम करून नेहाला आता 2 आठवडे होत आलेले असतात. एवढ्या दिवसात तिला जाणवत असते की नेहाचा बॉस हेमकांत पांडे हा तिच्याबरोबर कधीही बोलत सुद्धा नसतो की तिच्या समोर बसत नसतो. त्याच्या या वागण्याचे नेहाला आश्चर्य तर वाटत असते, पण ती दुर्लक्ष करत असते. आणि एक दिवस मधुरिमा दीदीचा व्हिडिओ कॉल येतो आणि दीदी, अनिता आणि सोनिया यांच्या बोलण्यावरून नेहाला समजते की नेहाची बदली करून हेमकांत पांडेजवळ तिला मुद्दाम पाठवलेलं आहे. या तिघींनी मिळून आणि यात स्वतः हेमू पांडेसुद्धा सामील आहे. आता सगळेच रहस्य तिच्यासमोर उलगडलेलं असताना नेहा ऑफिसमध्ये हेमूसोबत काय करते ते पाहू. ऑफिसला जाताना नेहाला आठवू लागले की आपल्याला इथे मुद्दाम पाठवले आहे ते आपला बॉस असलेल्या हेमकांत पांडेच्या सहवासात यावे म्हणून. या तिघी जणींची कल्पना आहे. त्यांना अंदाज आहे की या सततच्या सहवासाने आमच्या दोघात नक्की काहीतरी सुरू होईल, म्हणजे एकमेकाविषयी प्रेम. अशा अपेक्षा ठेवून कशा पूर्ण होतील? सहवासाने प्रेम जुळून येईल असे कसे होईल? फार तर सहवासाने एकमेकांना आपलेपणा वाटू शकतो. एक छान मैत्रीचे नाते होऊ शकते. पण एकदम प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम हे कसे शक्य आहे? आणि त्यात भर म्हणजे आपल्याकडून अपेक्षित प्रतिसाद अजिबात मिळणार नाहीये याची कल्पना मधुरिमा दीदीला तर नक्कीच आहे. म्हणूनच सोनिया आणि अनिता या दोघींना तिने आपल्या या योजनेत सामील करून घेतले आहे हे नक्की. आता एक लक्षात येते आहे की या सगळ्यांनी मिळून केलेला हा एक पद्धतशीर गेम प्लॅन आहे. फक्त आपण एकटेच असे आहोत जिला यातले काहीही माहिती नाहीये. पण मधुरिमा दीदीचा हा प्लॅन हेमू पांडेला मात्र पूर्ण माहिती आहे. म्हणून तो समोर जास्त बसत नाहीये, नजरेला नजर देत बोलत नाहीये आणि डायरेक्ट बोलायला घाबरतो. दुसऱ्याच विषयावर गाडी वळवतो. हे असे का होते? त्यामागचे खरे कारण काय आहे त्याच्या असे वागण्याचे हे आज आपल्याला कळले आहे. काय कमाल आहे. एक से बडके एक बदमाश आहेत सगळे. पण आज आणि इथून पुढे ऑफिसमध्ये गेल्यावर, एकमेकांच्या समोर बसल्यावर काय होईल आपली स्थिती? इतके दिवस कोऱ्या मनाचे होतो आपण आणि आज माहिती झाले आहे की आपल्या समोर असणाऱ्या हेमू पांडेच्या मनात आपल्याविषयी एक खास भावना आहे आणि त्याला अजून आपल्याकडून काहीच प्रतिसाद नाहीये. म्हणून कदाचित हे महाराज त्यांचे प्रेम जाहीर होऊ देत नाहीत. नेहाच्या मनात गोंधळ सुरू झाला होता. म्हणजे हेमू पांडेला माहिती आहे की मधुरिमा दीदीने आपल्याला आवडू शकेल अशी एक मुलगी आपली सहकारी म्हणून पाठवली आहे आणि तो त्याच नजरेतून आपल्याकडे पाहत असेल का? काय विचार करत असेल आपल्याला पाहून? नेहाच्या मनात हेमू पांडेचे विचार सुरू झाले होते तिच्याही नकळत. गेले काही दिवस दोघे सतत सोबत असतो आपण. भलेही संवाद नसेल आपल्यात, पण त्याच्या मनात तर नक्की काही सुरू असेल का आपल्याबद्दल?
हा सगळा गोंधळ नेहाला खूप काही वेगळा आहे असे वाटू लागले आणि तिच्या मनाने तिला विचारले, नेहा, मधुरिमा दीदीचा प्लॅन सोनिया आणि अनिताचे यात सामील असणे. हेमू पांडेने मोकळेपणाने सांगून सुद्धा टाकले आहे. त्याला नेहा आवडते. फक्त तुझा प्रतिसाद हवा आहे, जो अजिबातच नाही आहे. म्हणून तो सोनियाला म्हणतोय की मी तर कधीही बोलायला तयार आहे नेहाशी. पण तिला नाही आवडले तर? उगीच ऑफिसच्या कामात घोळ व्हायला नको. म्हणजे बघा, या सगळ्यांना सगळं माहिती आहे. फक्त तुला एकटीला हे माहिती नाही आहे. नेहा, हे आता तर कळाले आहे ना? मग सांग नेहा, तुला हेमू पांडे कसा वाटतो? बॉस म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून, ज्याच्या मैत्रीत प्रेमाचे धागे जुळावे. नेहाने आपल्या मनाला दटावले. चुप, आता काही बोलायचं नाही. थांब थोडे दिवस. नेहा आठवू लागली गेल्या काही दिवसातले काम करताना तिच्यात आणि हेमू पांडेत झालेले बोलणे. ज्यातून त्याच्या मनात आपल्याबद्दल काही असेल ते त्याने सांगण्याचा प्रयत्न केला असेल. पण आपण त्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. आपल्या मनात हेमू पांडे म्हणजे फक्त आपला बॉस ही ऑफिसची इमेज होती. पण आता ती त्याच्या बोलण्याचा अर्थ उलगडू शकेल का या विचारात बुडून गेली. यस, नेहाला एकच काय अनेक प्रसंग आठवू लागले, ज्यात हेमू पांडे स्वतः पुढाकार घेऊन नेहाचा सहवास जास्तीत जास्त पडावा याचा प्रयत्न करत होता आणि आपण तितक्याच निर्विकारपणे त्याकडे दुर्लक्ष करत होतो. कारण त्याच्या मनात काही सुरू आहे याचा आपल्याला पत्ताच नव्हता. एकदा असेच झाले. त्या दिवशी सिस्टम ऑपरेशन संबंधित एक अर्जंट सेमिनार सिटीमधल्या एका फेमस हॉटेलमध्ये होते. नेहाच्या कंपनीतर्फे हेमू पांडेसोबत आणखी एक ऑफिसरने जाणे आवश्यक होते. मोठ्या बॉसने हेमू पांडेवर हे सोपवले, तू तुझ्या सेक्शनमधल्या तुला योग्य वाटणाऱ्या कलिगला सोबत घेऊन जाऊ शकतो. हे ऐकताच हेमू पांडेने तत्परतेने नेहाचे नाव सुचवत म्हटले, नेहा मॅडम सिस्टीम ऑफिसर म्हणून नव्यानेच या सेक्शनला आल्या आहेत. सध्या त्यांचा कलिग कम बॉस मीच आहे. सो त्यांना तुम्ही परमिट केले तर बरे होईल सरजी. नव्या आलेल्या ऑफिसरला हे सेमिनार सर्वार्थाने उपयोगाचे आणि महत्त्वाचे होते. त्यामुळे मोठ्या बॉसनी हेमू पांडेच्या सूचनेला तात्काळ संमती दिली. मीटिंग झाल्यावर हेमू पांडे नेहाच्या समोर बसत म्हणाला, मॅडम, उद्या एक महत्त्वाचे सेमिनार आपल्या दोघांना अटेंड करायचे आहे. माझ्यासोबत तुम्हीच असावे म्हणून मोठ्या बॉसला खूप रिक्वेस्ट करावी लागली. तेव्हा कुठे त्यांनी परमिशन दिली. आय एम सो हॅपी. उद्याचे सेमिनार खूप छान असेल बघाच. त्या दिवशी कधी नव्हे तो सोनिया आणि अनिताने नेहाला तिने सेमिनारला कसे जायचे याबद्दल आणि तयार होण्याबद्दल जरा जास्तच सूचना केल्या होत्या. हे नेहाला आता आठवू लागले. तरीच त्या दोघी म्हणत होत्या, नेहा, ओपन सेमिनार आहे मस्त. ऑफिस नियम, ड्रेस कोड अजिबात नाहीत. अगदी हसत खेळत सहभागी हो सेमिनारमध्ये. तुझ्या बॉसला हेमू पांडेला मस्त नेहमी असे चान्स येत नाहीत. इतके म्हणून थांबल्या नव्हत्या तर फिका गुलाबी ड्रेस, त्यावरचा त्याच रंगाचा डार्क स्टोल असे तयार व्हायला लावले होते. नेहा त्याप्रमाणे तयार होऊन ऑफिसला गेली. सेमिनारला निघता निघता ड्रायव्हरला ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात कारचा मागचा दरवाजा उघडत हेमू पांडे तिला म्हणाले होते, नेहा मॅडम, यू आर लुकिंग चार्मिंग अँड ब्युटिफुल. सो वंडरफुल. हा कलर माझ्या अतिशय आवडीचा आहे. अनपेक्षितपणे त्यांची ही कॉम्प्लिमेंट ऐकून नेहाने आश्चर्याने हेमू पांडेकडे पाहिले. फक्त ती बोलली काहीच नाही.
दरवाजा बंद केल्यावर हेमू पांडे समोरच्या सीटवर बसले, पण समोरच्या आरशातून ते सतत आपल्याकडे पाहत आहेत हे नेहाला जाणवत होते. म्हणजे हेमू पांडेंनी त्या दोघींना चक्क सांगितले होते की नेहाने त्यांच्या आवडीच्या कलरच्या ड्रेसमध्ये यावे. सोनिया आणि अनिता, पक्क्या बदमाश आहात हं तुम्ही दोघी, बघतेच तुमच्याकडे आता. नेहाला हे आठवले आणि ती स्वतःशीच खुदकन हसली आहे हे जाणवले तिला. आज पहिल्यांदा तिला आठवू लागले. सेमिनारच्या लंचमध्ये तर अजून मज्जा झाली. नेहाला हेमू पांडेचा नाराज चेहरा आठवला. अरेच्चा, असे झाले होते का? त्याचे कारण आत्ता कळाले नेहाला. मोठ्या बुफे हॉलमध्ये लंच व्यवस्था होती. एकदम बढिया लंच होता. सेमिनार सेशनला पुरुष आणि स्त्रिया संख्येने जवळपास सारखेच होते. आपापल्या डिश घेऊन कोणी ग्रुप करून गप्पा करत लंच घेऊ लागले. काही सिनियर जेंट्स लेडीज यांनी टेबल खुर्ची पाहून बसून लंच घेण्यास सुरुवात केली. नेहाने हेमू पांडेला खुणावले आणि स्वतः लेडीज क्यूमध्ये उभी राहिली आणि भरलेली डिश घेऊन सिनियर लेडीज बसल्या होत्या त्यातल्या एका चेअरवर जाऊन बसली आणि त्या बायकांशी बोलता बोलता लंच करू लागली. हेमू पांडेंनी 2 डिश भरून घेतल्या आणि एका कोपऱ्यातला 2 खुर्च्या टेबलची जागा पाहून बसल्यावर त्यांची नजर नेहाचा शोध घेऊ लागली. ते तिला आवाज देणार होते तोच त्यांच्या शेजारी येऊन बसण्यासाठी, पण हाय रे, त्यांचे लक अजिबात चांगले नव्हते. नेहा इतर लेडीजसोबत मस्त गप्पा करत लंच करताना दिसली तसा हेमू पांडेचा मूड पार गेला. त्यांना वाटले होते आज इथे फक्त ते आणि नेहा मनात सारखे मनातले बोलता येईल. छे, ही नेहा पण ना, काही म्हणजे काही समजत नाही या पोरीला. तेच एखादी पोरगी असा चान्स मिळाला असता तर या हेमू पांडेचा फालुदा केला असता. आणि ही नेहा, काय म्हणावे आता हिला? कधी समजेल या मुलीला कुणास ठाऊक. अनिता आणि सोनियाला सांगितले पाहिजे, या वेड्या मुलीला प्रेमाची ट्रेनिंगच द्या, नाहीतर माझे काही खरे नाही. एकूणच उरलेल्या सेमिनारमध्ये हेमू पांडे न बोलताच तिच्यासोबत होते. नेहा न बोलणारी आणि नेहाच्या नासमजीमुळे हेमू पांडेचा मूड ऑफ झालेला हे जसेच्या तसे आठवले नेहाला. ती मनाशीच म्हणाली, त्या दिवशीच्या नाराजीचे कारण असे होते तर कधी नव्हे ते नेहाला स्वतःचा पहिल्यांदा राग आला. कसे व्हावे आपले, ती मनाशीच म्हणाली. हेमू पांडेची नाराजी दूर करावीच लागेल. त्यांच्या आवडीचा तोच ड्रेस घालून त्यांच्यासमोर गेल्यावर नक्कीच खुश होतील माझे बॉस. दुसऱ्या क्षणाला तिला जाणवले हेमू पांडेला ती आज माझे बॉस म्हणाली होती. ही सुरुवात म्हणायची का नेहा? रोजच्याप्रमाणे रात्रीचे जेवण आटपले. सगळी कामे आटोपून तिघीजणी निवांत झाल्या. झोप लागेपर्यंत गप्पा करत पडायचे आणि त्या भरात एक जण झोपी जायचे. गाढ झोप लागण्यात नेहाचा पहिला नंबर. गावाकडे घरी बोलून झाले की नेहा गप्पा करण्यात नावापुरती सहभागी असायची आणि सगळ्यात अगोदर तिलाच झोप लागायची. मग अनिता आणि सर्वात शेवटी सिनियर काळजी घेणारी सोनिया झोपी जात असे. आज मात्र नेहाने गप्पांना सुरुवात केली असे अनिता आणि सोनिया आश्चर्याने म्हणाल्या. अरे वा नेहा राणी, तू कशी काय जागणार आमच्यासोबत? तुझी विकेट तर सगळ्यात आधी पडते. झोप उडायला काय झालं? काही खास कारण असेल तर सांग आम्हाला, आम्ही तुझ्या मदतीसाठीच तर आहोत ना. नेहा म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला उल्लू बनवायचे ठरवले आहे. मधुरिमा दीदींनी तुमचे काय कान भरलेत कुणास ठाऊक. तुम्ही आणि तो हेमू पांडे मिळून खिचडी पकवता आहात. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही का तुमचा हा प्लॅन? सोनिया नेहाला थांबवीत म्हणाली, ए मुली, ज्यादा भाव नहीं खाने का, समजी क्या? स्पष्ट शब्दात सांग. आम्ही तुझ्यासाठी हेरून ठेवलेला तुझा हेमू पांडे बॉस तुला तुझ्यासाठी बॉयफ्रेंड म्हणून आवडला की नाही ते आधी सांग. आणि अजिबातच आवडला नसेल
तर तसे पण सांग. उद्याच्या उद्या तू पुन्हा आमच्या सेक्शनला साभार परत. चालेल का तुला सांग? उगीच असा बळजबरीचा रामराम नको ना. सोनियाचा हा फटका नेहाला अनपेक्षित होता. हो म्हणावे तर कबुली दिल्यासारखे होणार, नाही म्हणावे तर हेमू पांडेपासून दुरावणार. आता कुठे आपल्याला त्याच्या मनातले कळाले आहे आणि या दोघी अजून आपल्याला त्रास देण्याच्या मूडमध्ये आहेत. काय करावे? नेहाच्या मनात गोंधळ सुरू झाला होता. अनिता आणि सोनिया दोघींना नेहाच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज आला होताच. फक्त तिच्या तोंडून ऐकण्याची उत्सुकता होती. त्यासाठी म्हणून नेहाची फिरकी घेणे चालू होते. सोनिया म्हणाली, नेहा, सेमिनारला तुम्ही दोघेच होता दिवसभर. आम्हाला नाही सांगितलेस तू. वहा क्या क्या हुआ? यावर नेहा म्हणाली, ते मीच कशाला सांगायला पाहिजे? हेमू पांडेने कधीच सांगितले असणार तुम्हाला. त्याची झालेली नाराजी. अनिता म्हणाली, नशीब आमचे, तो नाराज झालाय हे तरी तुला कळाले. हे बघ नेहा, हेमू पांडे तुझ्यासाठी अगदी योग्य मुलगा आहे. हुशार, कर्तबगार, लहान वयात मोठ्या जबाबदारीने ऑफिसच्या कामात स्वतःची छाप उमटवली आहे या मुलाने. सर्वात महत्त्वाचे, तो पोरींच्या मागे मागे लागणारा भुंगा आणि शौकीन फुलपाखरू नाही. हे बघ नेहा, रीमा दिदीने ज्या अर्थी हेमू पांडेची निवड तुझ्यासाठी केली आहे त्याचा अर्थ तू समजून घ्यावा असे आम्हाला वाटते. तुम्ही दोघी जोडीदार झालात तर सर्वांना आनंद होईल. तुम्हा दोघांच्या फॅमिलीज पण सेम कल्चरच्या आहेत. जुने असून नवे विचार असणारे परिवार आहेत तुमचे. अजून काय हवे असते? नेहा म्हणाली, सोनिया आणि अनिता, माझ्याबद्दल तुमच्या मनातल्या आपलेपणाच्या भावना मला माहिती आहेत. त्याबद्दल मला कधीच शंका नव्हती आणि यापुढेही कधी नसेल. सेमिनारच्या निमित्ताने हेमू पांडे आणि मी पहिल्यांदा एकमेकांच्या सोबत होतो. त्यांनी त्यांच्या भावना धीटपणे व्यक्त केल्यात. मला अनपेक्षित होते, पण खरे सांगते, त्या क्षणी माझ्या दिसण्याबद्दल त्यांनी केलेले माझे कौतुक मला खूप आवडले. माझ्याबद्दल असे कुणी बोलणारे आहे हे मी पहिल्यांदा अनुभवले. दिवसभर माझ्या कानात त्यांचे शब्द गुंजत होते. नेहा, यू आर लुकिंग सो चार्मिंग अँड ब्युटिफुल. सेमिनारमध्ये काय झाले काय माहिती, मी मात्र माझ्याच धुंदीत होते. अनिताने नेहाला मिठीच मारली. अग्गो बाई, इतके काही घडले त्या दिवशी. हेम्याने नाही सांगितले हे, आणि तू तू तर जणू काही तोंडात बर्फाचा गोळा गिळून बसलेली असतेस नेहमी. सोनिया म्हणाली, बघ अनिता, आपल्या कोकिळेला कसा कंठ फुटलाय आज. प्यार का गीत गा रही है आज ये तो. नेहाला दोघीजणी करीत असलेली ही गोड मस्करी मनापासून आवडत होती. अनिता म्हणाली, हे बघ नेहा, हेमू पांडे तुझा बॉस आहे, पण तो फक्त ऑफिसच्या वेळेत. त्यावेळी तू त्याचा नक्कीच बॉस म्हणून रिस्पेक्ट कर, आमचे काही म्हणणे नाही. या वेळेत तू फक्त त्याची एक सहकारी आहे अशा पद्धतीने वागणे योग्यच आहे. पण ऑफिस संपल्यावर, ऑफिसच्या बाहेर पडल्यावर तर तू त्याची मैत्रीण होण्यास तयारी दाखव. आम्ही काही तुला डायरेक्ट त्याच्या प्रेमात पड असे नाही म्हणत. तुम्ही अगोदरच छान मित्र व्हा. तुमच्या मैत्रीचे नाते फुलवा, खुलवा, सहवासात राहा, म्हणजे एकमेकास जाणून घेता येईल तुम्हाला. मग एकमेकाला द्या प्रेमाचा होकार. घाई करू नका. आणि अधिक फ्री होऊ लागाल तेव्हा काही आगाऊ गडबड तर मुळीच करायची नाही, बरे का? अनिता आणि सोनियाला त्यांचे पूर्णपणे सांगू दिले. मगच नेहा म्हणाली, बापरे, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पेपरवर्क तर अगदी झक्कास करून ठेवलाय की. मला यात पास व्हावे लागेल. कठीणच आहे रे हे सगळं. सोनिया म्हणाली, काही कठीण नाही नेहा. तू आणि हेमू पांडे मनाने जवळ आलात की मग बघा तुमची दुनिया कशी रंगीबेरंगी होऊन जाईल ते. नेहा, प्रेमाची जादू विलक्षण असते.
ते सांगून नाही कळायचे. त्यासाठी प्रेमात पडावे कुणाच्या, मग कळते प्यार जिंदगी हे. सोनियाने अनिता आणि नेहाला भिंतीवरले घड्याळ दाखवत म्हटले, ए बायांनो बघा, रात्रीचे 2 वाजत आहेत. उद्या आपल्याला ऑफिस आहे म्हटले. अनिता, तू कुठे या नेहाला प्यार की बाते समजावते आहेस? काही नको सांगूस तिला. ती आणि तिचा तो हेमू पांडे दे सोडून, त्यांना बघून घेतील त्यांचे ते. सोनिया म्हणाली, अनिता ते तर आहेच, पण या नेहाला स्टेप बाय स्टेप अनुभवू दे. तिच्या पहिल्या प्रेमाची कोवळी अनुभूती, प्रेमाची वाटचाल, धडपड, साथ, सोबत, एक अनामिक हुरहुर लागली पाहिजे तिच्या मनाला. किती छान ना? या नेहाच्या जीवनात हेमू पांडेसारखा अनुरूप असा जिवलग आला आहे. अनिताने नेहाकडे प्रेमाच्या नजरेने पाहत म्हटले, यस सोनिया, खरंच आपली नेहा नशीबवानच आहे. ये तो सही बात है. अनिता आणि सोनिया दोघींना लगेच झोप लागली आहे. हे नेहाने पाहिले, पण आज तिच्या डोळ्यातली झोप पार उडून लावली होती. कुणी? अनिताने आणि सोनियाने? या प्रश्नाचे उत्तर नेहाच्या मनाने तिला दिले. छे छे, माझी झोप तर हेमू पांडेने उडवली आहे. माय बॉस. नेहाला काही केल्या झोप येईना. तिच्या मनात विचार येत होते. हेमू पांडेला या सगळ्यांनी आपल्याबद्दल, आपल्या घरातील माणसांबद्दल नक्कीच सगळेच काही सांगितले असणार. म्हणजे हे माहिती झाल्यावर सुद्धा हेमू पांडे आपल्यात इंटरेस्ट दाखवतो आहे. त्याला प्रतिसाद दिला तर? नको नको इतक्या लवकर. असे प्रतिसाद आहे असे दाखवत गेलो तर त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेता येणार नाही. त्याचे विचार, त्याच्या आवडीनिवडी आपल्या मनाशी जुळतात की नाही हे तर जाणून घेणे गरजेचे आहे. कारण एकदा प्रेमात गाडी बुडाली की मग पुढे काही बिघडू लागले तर आपल्याला आपल्या मनाच्या विरुद्ध तडजोड करायला लागू नये. अशा विचारातच नेहाला झोप लागून गेली. सकाळ झाली. अनिता आणि सोनिया ऑफिसला जाण्याची तयारी करू लागल्या. अनिताने नेहाला आवाज देत उठवले, उठा नेहा राणी, रात्री झोप नाही आली ना? असेच होणार आता. सोनिया म्हणाली, नेहा आतापासून ऑफिसमध्ये हेमू पांडेला तू उघड उघड जरी बोलली नाहीस तरी सूचकपणे तुझ्या दिसण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून त्याला जाणवत राहिले पाहिजे की त्याची काळजी घेणारी, त्याच्याविषयी अधिक काही वाटणारी ती तूच आहेस. मग बघ तुझा बॉस किती खुश होऊन जाईल. नेहा म्हणाले, हे बरे नवे काम लावले तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे. अनिता म्हणाली, ए मुली, हे आम्ही नाही काही केले हां. ते तर तुझ्या दीदीला विचार. आम्ही नाही ऐकून घेणार तुझे असले काही. प्रेमात तो हेम्या पडलाय तुझ्या, त्याला आम्ही काय करणार? याच्यावर तू पण प्रेम कर ना, कोणी रोखलंय तुला? वेळ वाया घालवू नको. जा छान तयार हो. तुझ्या बॉसला ग्रीन कलर पण खूप आवडतो. आज ऑफिस ड्रेस डे नाहीये. मस्त ग्रीन कलर ड्रेसमध्ये जा आणि बघ कशी जादू होते तुझ्या सुंदर असण्याची. तयार झालेल्या नेहाकडे पाहत सोनिया म्हणाली, अनिता बघ ना कसली क्यूट दिसतीये आज ही नेहा. OMG, त्या हेमू पांडेचं काही खरे नाही बाबा. नेहाने आरशात स्वतःला पाहिले आणि मनाशीच म्हणाली, अय्या मी छान दिसते. मलाच माहिती नव्हते इतके दिवस. तिघीजणी रोजच्या प्रमाणे ऑफिसला आल्या. नेहाला म्हणाल्या, नेहा राणी, बेस्ट लक. आज से प्यार का सफर शुरू. तुझ्या जीवलगास जाणून घे. अनिता, सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणे ऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या आणि मावशीच्या घरी मधुरिमाने तिच्या ज्या 2 कार्यकर्त्यांना घराची काळजी घेण्यासाठी म्हणून ठेवले होते ते दोघेजण नेहाला भेटण्यासाठी आले.
त्यांचे बोलणे होण्यात या दोघींना उशीर झाला असता म्हणून त्या दोघी म्हणाल्या, नेहा, तू यांच्याशी बोलून मगच ऑफिसला ये. तुला आज उशीर होईल हे ऑफिसमध्ये सांगतो आम्ही. सोनिया आणि अनिता ऑफिसमध्ये पोचल्या आणि खुद्द थोड्याच वेळात त्यांच्यासमोर हेमू पांडे येऊन बसलाय. याचे त्या दोघींना आश्चर्य वाटले. तुम्ही मिस्टर हेमकांत पांडे, द सिस्टम बॉस? अरे बापरे, कसे काय? पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.